नमस्कार रसिको, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, मी आत्ता भायखळ्याच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात आहे आणि तिथं आत्ता एक नवीन नाटक येत्या 25 जानेवारीपासून येतं आहे, फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं. आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारतो आहे तो प्रसिद्ध अभिनेता अजय पुरकर. अजय, तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि मी पहिला प्रश्न तुला म्हणजे मला छान कुठं वाटलं, गेले 2-3 वर्ष आम्ही तुला ऐतिहासिक भूमिकांमध्ये बघतो आहे आणि त्या तू गाजवून सोडलेल्या आहेत, पण एकदम आम्हाला तू कम्प्लिटली वेगळं काहीतरी दाखवतो आहे जे आजच्या तरुणाईशी कनेक्टेड विषय आहे. का हा विषय तुला करावासा वाटला आणि तुझी भूमिका काय आहे? फ्रेंड रिक्वेस्ट हे नाटक जेव्हा आलं माझ्याकडे, पहिल्यांदा तर मी सांगेन की हे टायटल सर्वानुमते ठरलं, कारण की हे आजच्या पिढीचं टायटल आहे. पिढी पण खरं तर चुकीचा शब्द आहे, हा सगळ्यांनाच शब्द माहिती आहे. त्यामुळे हा वयाच्या पलीकडे गेलेला शब्द आहे, तो छोट्या मुलालाही माहिती आहे आणि त्या आजीलाही माहिती आहे. त्यामुळे हे नाटकाचं नाव खूप इंटरेस्टिंग झालं. त्यानंतर टीम छोटी मला पाहिजे होती, मला खूप पात्रांचंही नाटक करायचं नव्हतं. गेले अनेक दिवस नाटक वाचतोच आहे मी. हे फायनली नाटक वाचल्यावर वाटलं की हां, हे नाटक इंटरेस्टिंग आहे, करायला पाहिजे. ॲज अन ॲक्टर ऑल्सो दिस इज अ व्हेरी डिफरंट रोल. म्हणजे माधव सहस्त्रबुद्धे असं त्या पात्राचं नाव आहे आणि तो एका मोठ्या कंपनीचा CEO आहे. बँड्राला 21-22व्या मजल्यावरती त्याचा आलिशान फ्लॅट आहे, मर्सिडीज चालवतो. आणि एक फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे, ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याचा परिणाम ह्या पात्रावरती काय होतो, त्याच्या आयुष्यात काय खळबळ उडू शकते, याची गोष्ट सांगणारं हे नाटक. आणि ह्या नाटकात तू अभिनय तर करतोच आहेस, पण तू एक खूप मोठा निर्णय घेतला आहेस, तू निर्माताही झाला आहेस. तर असं काय वाटलं तुला की ह्या टप्प्यावर आपण ह्याच नाटकाद्वारे निर्मिती करायला हवी? जमदग्निवत्स प्रोडक्शन्स हे माझं प्रोडक्शन आहे आणि माझ्याबरोबर माझे पार्टनर शैलेश देशपांडे हे व्यावसायिक आहेत पेशाने आणि आम्ही खूप वर्षांचे मित्र आहोत. त्यामुळे आम्ही जवळजवळ भावासारखे आहोत. आमचं एक घरं पण इतकी जवळ आहेत की एकमेकांना भेटणं, बोलणं, तो खूप क्रिटिकली माझ्या प्रत्येक भूमिकेबद्दल, कलाकृतीबद्दल बोलत असतो. त्यामुळे आम्ही दोघंजणं पार्टनर्स झालो आणि संस्था सुरू केली. पण पहिलं पाऊल काय उचलायचं हे तो म्हणला की तो तुझा डिसिजन, कारण मी व्यावसायिक आहे, मी त्यातलं काही बोलणार नाही. तर त्यांनी असं सांगितल्यानंतर मग मी म्हटलं की ठीक आहे, ते क्रिएटिव्ह डिसिजन मी घेतो. मग हे नाटक आल्यानंतर मी म्हटलं की हे नाटक आपण निर्माण पण करूयात. कारण एकतर हे नाटक करण्याचं कारण म्हणजे जसं आत्ता तू म्हणलास की वेगवेगळ्या ऐतिहासिक भूमिका, वीरश्रीयुक्त भूमिका, निगेटिव्ह भूमिकासुद्धा लोकांनी बघितल्या, पण एक भावनाप्रधान भूमिका करून बघूयात आपण. कारण इमोशन, रिलेशनशिप्स आणि सोशल मीडिया, फ्रेंड रिक्वेस्ट असा सगळा एक उहापोह करण्याचा प्रयत्न आहे नाटकात. त्यामुळे म्हणलं याची निर्मिती करूयात. एकदम मोठं शिवधनुष्य पेलण्यापेक्षा आपण प्रोडक्शन पहिलंच करतो, तर एकदम मोठं प्रोडक्शन करण्यापेक्षा एक मीडियम साईज प्रोडक्शन आपण करून बघूयात. ते छान वाटलं लोकांना, चांगलं द्यावं. तो चित्रपट असू देत, नाटक असू देत, नाहीतर अजून काही असू देत, म्हणजे सिरियल असेल, वेब सिरीज असेल, चांगला कॉन्टेंट लोकांना देण्याच्या उद्देशाने मी म्हटलं की हे नाटक त्याही दृष्टीने चांगलं आहे, म्हणून निर्मितीचा निर्णय घेतला. पण जसं तू हे नाटक आत्ता करतोस आहे, निर्मिती करतोयस, पण भविष्यात तू चित्रपट, वेब सिरीज किंवा मालिकांची निर्मिती करणारच आहे. पण कसं आहे, म्हणजे मी आत्ता म्हणलंच की हे नाटक आलं, ते आवडलं आणि त्यानंतर निर्मितीचा निर्णय झाला. निर्मिती करायची म्हणून तुमच्याकडे काही आहे का असं नाही होणार तो प्रवास, की माझ्याकडे आले पण मला ह्याच्यात निर्मिती पण करायला आवडेल असं मी सांगेन. तर त्या दृष्टीने मग प्रॉडक्ट्स यायला लागतात आपल्याकडे की सर हे असं नाटक, ठीक आहे ना, मी वाचतो, मला आधी आवडलं पाहिजे नाटक, मला आवडलंच नाही तर मी निर्मिती करत. मला ह्याची कास्ट आणि हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे एकीकडे प्रियांका तेंडुलकर आहे, आशिष पवारसारखे आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी आहेत, आणि दुसरीकडे जे डिरेक्टर आहेत कुमार सोनी, 50हून अधिक वर्षांचा अनुभव आहे, इतकं चांगलं काम त्यांनी केलं आहे. कसा होता तुझा आत्तापर्यंतचा अनुभव या सगळ्या टीमबरोबरचा? फारच चांगला होता, कारण की कुमार सरांच्या बरोबर काम करणं, 119वी कलाकृती त्यांची, म्हणजे बापरे केवढा एक्सपिरियन्स असं म्हणतो आपण. आणि त्यांची थॉट प्रोसेस खूप छान आहे, शिकायला पण खूप छान मिळालं. आणि नाटक पुन्हा त्यांच्यासारख्या माणसाबरोबर करणं का, तर मी कायम ते उदाहरण देतो किंवा ते मला खूप उदाहरण द्यायला आवडतं. याचं कारण म्हणजे आज आपण ज्या ज्या वयाचे आहोत, तू समजा तुझ्या शाळेत गेलास, जेव्हा तू 5वीत होतास, तर तुला शाळेत गेल्यावरती जे वाटतं ते पुन्हा रंगभूमीवर आल्यावर वाटतं. का? कारण शाळा संस्कार देते, शाळेत घडतो ना माणूस, तर रंगभूमी हे संस्कार देते कलाकाराला. रंगभूमी पुन्हा एकदा शिकवते. तर 4-5 वर्ष फक्त चित्रीकरण चालू होतं, मराठी, हिंदी, तेलुगू, हे ते ते तर आहेच आहे माझं, ते चालूच राहणार. पण पुन्हा एकदा आपल्यावरती संस्कार करून घ्यावे, शिकावं,
शिकणं थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे ते शिकावं, आपण काहीतरी 4 गोष्टी नवीन करता येतील, आपल्या स्वतःबरोबर आपल्याला काही एक्सपेरिमेंट करता येत आहेत का, ते बघण्याची जागा म्हणजे रंगभूमी. म्हणूनच प्रत्येक नाटकाच्या परफॉर्मन्सला प्रयोग म्हणतात. बरोबर आहे, अगदी खरं. बरोबर. आणि बाकीची तुझी कास्ट प्रियांका आहे अशी, त्यांच्याबद्दल काय सांगशील? कुमार सरांचा एक आग्रह होता जो मीही उचलून धरला की त्यांना प्रशिक्षित अभिनेत्री पाहिजे होती. आणि मी म्हटलं हो बरोबर आहे तुमचं. आणि म्हटलं प्रियांका ललित कला केंद्र पुणे विद्यापीठाची पासआउट आहे, नाट्यशास्त्र शिकलेली मुलगी आहे आणि रंगभूमीवर काम करताना तुम्हाला नाट्य प्रशिक्षण घेणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचा चॉईस अत्यंत उत्तम आहे. प्रियांका फॅब्युलस जॉब शी इज डुईंग आणि प्रत्येकच जण आपापल्या याच्यात काम चोख बजावतो, काहीच प्रश्न नाही. आणि आत्ता तू करिअरच्या अशा टप्प्यावर आहे की तुला सगळीकडून मागणी आहे, म्हणजे चित्रपट आहे, नाटक आहे, मराठी चित्रपट आहेतच, पण साऊथमधूनही तुला मागणी आहे. तू कसं बॅलन्स करतोयस किंवा काय तुझी आत्ता वर्किंग स्टाईल आहे, काय घ्यायचं काय सोडायचं, कसं ठरवतोयस तू? पहिलं जे मी ठरवतो ते दॅट इज टाईम मॅनेजमेंट, की माझ्याकडे वेळ किती आहे, त्या वेळात मी काय करू शकतो, किती करू शकतो. आणि मग त्याप्रमाणे त्याचा दुसरा टप्पा येतो की माझ्याकडे काय आलं आहे, त्यातलं सगळ्यात जास्त मला काय आवडलं आहे आणि त्याच्या अनुक्रमे कमी 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 काय आवडलं आहे. सो प्रायोरिटाईज करणं. ओके. आणि त्याच्या पुढचा भाग येतो तो व्यवहार येतो, की माझा वेळ आणि घातलेलं आर्थिक गणित हे बसत असेल तर मी करतो. ओके. पण व्यवहाराचा जर तू आत्ता उल्लेख केला, साऊथ इंडस्ट्री आहे ती व्यवहाराच्या दृष्टीने खूपच चांगली आहे, खूप पैसा आहे, देतातही, त्यामुळे ते एक आकर्षण वाटतंय तुला ॲज अन ॲक्टर म्हणून? नाही, मला म्हणजे त्यांच्याकडे पैसा आहे, पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही परफॉर्म करत नसाल तर ते पैसा देतात. आपल्यापेक्षा कदाचित 10-20% जास्त काम ते करतात, इंटेन्सिटीने करतात, खूप पुढे आहेत ते आपल्या. त्या इंडस्ट्रीशी आपण कम्पेअर नाही करायची, ते खूप मोठे आहेत. म्हणजे जो चित्रपट आत्ता आला तो त्याचं मेकिंगच 110 कोटीचं आहे. तर एवढे मोठे सिनेमे आपल्याकडे बनतात का? त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची कंपॅरिझन करू नये. कंपॅरिझन इज ऑलवेज बिटवीन इक्वल्स. आपण त्यांच्या बरोबरीचे नाही आहोत. त्यामुळे त्यांनी मला विचारणा करणं किंवा विचारणा केली त्यांनी, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण त्यांच्या मोठेपणाला आपणही तेवढाच न्याय द्यायचा असतो आपल्या परफॉर्मन्सला. तेव्हा ते रिस्पेक्ट आणि कामाची लगन, कामाचा इंटेन्सिटी, कामात घेतलेले एफर्ट्स हे त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचे असतात. हे मी डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळे त्या गोष्टी ते असंच नुसतं देतात असं नाही, ते काम तुमचं बघतातच बघतात. किती इंटेन्सिटीने काम करतात, काय तुम्ही अजून काय देऊ शकता, आणि मग असते दे आर व्हेरी व्हेरी प्रोफेशनल. तू आत्ता म्हणालास की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खूपच पुढं आहे, पण मला तुला विचारायचं आहे, आपल्याकडेही चांगले लेखक, दिग्दर्शक, तुझ्यासारखे अभिनेते अभिनेत्री आहेत, किती वर्ष लागतील आपल्याला अजूनही त्याच्या जवळपास जायला तरी? नाही, आता हा खूप मोठा विषय आहे खरं तर, हा याच्याबद्दलच्या वेळेच्या दृष्टीने नाही, वेळेच्या दृष्टीने बेसिकली नाही, हे 2-5 वर्षात होईल का नाही ते माहिती नाही. मी फक्त एक फॅक्टर सांगतो, अन्न वस्त्र निवारा हा आपल्यासाठी जसं एक बेसिक नीड आहे, त्या लोकांसाठी अन्न वस्त्र निवारा आणि सिनेमा आहे. ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत काही नाही. एका वाक्यात सांगितलं, लिटरली मी बघितलंय. फक्त ट्रेलर लॉन्चला 10,000 लोक होती, न बोलवलेली अशीच. त्यांच्याकडे प्रीमियर नसतो, ट्रेलर लॉन्च असतो. असं मागे वळून बघितलं ते थिएटरमध्ये 10,000 लोक होती. एका कलाकाराचा जयघोष झालेला मी बघितला, जय बालया, जय जय बालया. कधीच नव्हता अनुभव घेतला मी. खूप वेगळा अनुभव होता मला, की डोक्यावर म्हणजे दे रिस्पेक्ट यू लाईक गॉड. तर ते मी म्हणलं तसं. म्हणून आता हे का होतं, कारण की नाही अन्न वस्त्र निवारा आणि नाही सिनेमा मला पाहिजे, सिनेमाशिवाय माझं नाही होणार, ही वृत्ती जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत नाही होणार. हे मराठी प्रेक्षकांमध्ये यायला हवी, हो, जी आता नाही आहे काही प्रमाणात. पण ते दोन्ही आहे, त्यांना सिनेमा पण तसे द्यायला. एक शेवटचा प्रश्न, ऐतिहासिक भूमिका तू खूप केल्यास, करतो आहेस, अशा काही व्यक्तिरेखा आहेत का की ज्या आल्या नाही आहेत तुझ्यापर्यंत पण तुझी इच्छा आहे? अशा खूप आहेत खरं तर, आणि त्याच्याबद्दल कामही चालू आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका मला करायला आवडेल. मला आत्ता ह्याच्यानंतर जर काही खुणावतं असं विचारलंस तर मला एक सॉलिड निगेटिव्ह भूमिका करायला, म्हणजे ज्या नुसती निगेटिव्ह नाही, त्याला खूप शेड्स असतील अशी भूमिका करायला. मग प्रथमतः कदाचित तो दिसणार नाही निगेटिव्ह आहे, पण काही ठिकाणी त्याचा ते निगेटिव्हपणा तो बाहेर येईल. कधी तो थोडक्यात एकच पात्र जे
अंडरलाईन त्याचं निगेटिव्हच आहे, पण त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या शेड्स आहेत. ओके. या नाटकाव्यतिरिक्त आणखी काय तुझं आम्हाला काम या वर्षात बघायला मिळेल? आत्ता 19 तारखेला मैं अटल हूँ रिलीज झाला, त्यात डॉक्टर हेडगेवरांची भूमिका करण्याचं भाग्य लाभलं. आणि आता 29 मार्चला एक फिल्म रिलीज होते, इंटरेस्टिंग आहे, हॉरर कॉमेडी आहे. मॅडॉक प्रोडक्शनसारखं एक आघाडीचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांची फिल्म आहे. आदित्य सरपोतदार माझा जवळचा मित्र आहे, त्याचं दिग्दर्शन आहे, हिंदी चित्रपट आहे आणि खूप मजा येईल तो सिनेमा बघताना खूप मजा येईल. हां, खूप छान. मला वाटतं की खूप चांगलं काम करतोयस तू. सिलेक्टिव्ह तर आहेच, तू तुझ्या बोलण्यातूनही सांगितलं. तर तुला या नाटकासाठी आणि या वर्षात जे काही तुझं येणार आहे नवीन काम त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.